पुण्यातील एमआय शिवरेतील एमआय देवी मंदिर हे एक पावन मंदिर. पौराणिकदृष्ट्या हे मंदिर महत्वाचे आहे. तिथे पंचक्रोशीमधून अनेक भाविक नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी येत असतात. श्री क्षेत्र यमाई शिवरी या गावात श्री यमाई देवीची नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. या मंदिराचा आणि यमाई देवीचा मोठा इतिहास सांगितला जातो. लंकापती रावणानं ज्यावेळी माता सीतेचं हरण केलं त्यावेळी प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात वनवासी भटकत राहिले. त्यावेळी पार्वती मातेला प्रभू रामाची ही व्याकुळ अवस्था पाहवली नाही. ती सीतामातेचं रूप घेत रामाच्या समोर आली. मात्र प्रभू रामानं सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखलं आणि त्यांना ये माई अशी हाक मारली. या नावाची आठवण म्हणून पार्वती माता पृथ्वी तलावर माता ये माई म्हणून प्रकट झाली. रामायणामध्ये हा प्रकार ऐकला असेल सर्वांनी की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतामाईचं हरण होतं आणि त्यावेळेस सीतामाईचं हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या सीतामाईच्या शोधामध्ये त्या दंडकारण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वणवण फिरत होते. सीतामाईच्या प्रेमामध्ये भगवंत इतके विलीन झाले होते की प्रत्येक ज्या ठिकाणी जाईल त्या झाडाला आलिंग देत होते. सीतामाई सीतामाई असं त्या पद्धतीने त्यांचं अनावर असं दुःख झालं होतं. एमाई देवीच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणाची स्वयंभू मूर्ती आहे. रेड्यावर स्वार होऊन भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी देवी उभी आहे. मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात देवीची पूजा करणाऱ्या पुजारीची 10वी पिढी या ठिकाणी मनोभावे सेवा करते. नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिरात केलं जातं. त्यामुळे भाविकांची मोठी रांग असते. प्रभू रामचंद्रांनी त्यांना पाहिलं, परंतु पार्वती ही प्रभू रामचंद्रासाठी माता होती म्हणून आई साहेब किंवा ए माई ती फार अंतरा होती म्हणून प्रभू रामचंद्रांनी ए माई अशी साथ दिली आणि त्या ठिकाणी एमाई नाव उदयाला आलं. मंदिर आहे ना ते सातवाहनकालीन मंदिर आहे आणि ह्याचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळात झाला. तत्पूर्वी शिवाजी महाराज त्या देवीला यायचे. तसेच चिंचोळचे मोराळे वसवे हे यमाई देवीच्या नवसाचे आहेत आणि त्यांच्या ज्या 2 वाऱ्या असतात मागे आणि भाद्रपद त्या वारीला यांचा स्वयंभू तांदळ आहे सोन्याचा ते देवीच्या ओटीमध्ये ते घातलं जातं. दरवर्षी श्री एमाई देवीची चैत्र महिन्यात पौर्णिमा झाल्यानंतर 8 दिवसांनी कलाष्टमी आणि नवमी अशा दोन्ही दिवशी यात्रा भरते. मंदिराला संपूर्ण विद्युत रोषणाई केली जाते. नवरात्रोत्सवात 9 दिवस या ठिकाणी भाविकांची देवीच्या दर्शनासाठी अफाट गर्दी असते. सचिन जाधव, TV9 पुणे.